नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. त्यानिमित्ताने आपण गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतो. तर मी आज तुम्हाला एक नवीन मोदकाची रेसिपी दाखवणार आहे. गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे तळणीचे मोदक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 पेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा अर्धी वाटी बारीक रवा आहे. हा याच्यात मिक्स करायचा आहे. या पेल्याने मी गव्हाचं पीठ 2 पेले घेतलेलं आहे. यात आपण आता अर्धा चमचा मीठ घालूया. त्यानंतर हे छोटे चमचे 3 चमचे तूप घालायचं आहे, ज्याच्याने मोदक एकदम खुसखुशीत असे होतात. हे पीठ आता चांगलं आपण असं मिक्स करून घेऊया. असं चोळून घ्यायचं. गव्हाचं पीठ आणि रवा तूप सगळं मिक्स झालं पाहिजे. असं चोळून घ्यायचं. 2 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बघा, पीठ असं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यात थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळायचं आहे. त्याच्यामुळे मग मोदक एकदम खुसखुशीत असे होतात आणि तेलकट होत नाहीत. घट्ट एकदम असं पीठ मळायचं आहे. हे बघा, असं घट्टसर पीठ मळायचं आहे. याला मी 1 ग्लास पाणी घेतलेलं, त्या अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. आता हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत खोबऱ्याचं सारण करून घेऊया. इथे मी एक मोठी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्या अर्ध गूळ घेतलेला आहे आणि हे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. सारण करण्यासाठी मी इथं एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप चांगलं तापलं की त्याच्यात 1 चमचा खसखस घालायचे आहे. खसखस झालं की हे ड्रायफ्रुट्स कापलेले हे घालायचे आहे. चांगले तुपात भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स भाजून झाले की हे सगळं ओलं खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, खोबरं चांगलं तुपात परतून घेतलेलं आहे. आता आपण हा गूळ घालणार आहोत. गूळ घालून परत एकदा चांगलं एकजीव करायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे सारण. हे बघा, खोबऱ्याचं सारण आता रेडी आहे. गॅस बंद करूया आणि ह्याच्यात थोडीशी वेलची पूड घालायची आणि किंचितसं जायफळ असं किसून घालायचं आहे. म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो, खूप छान वास येतो. हे आता चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे वेलची पावडर आणि जायफळ लागली पाहिजे. आता हे सारण या प्लेटमध्ये मी थंड करायला काढत आहे. म्हणजे लवकर हे थंड होईल असं. चला, पीठ मळून झालेलं आहे. खोबऱ्याचं सारण करून झालेलं आहे. तर आपण आता खुसखुशीत असे सगळ्यांना आवडणारे मोदक करायला घेऊया. हे बघा, सारण किती मऊ झाले, पण असं पाणी नसल्यासारखं असं सुटसुटीत असं झालं. ह्याच्यामुळे मोदक खुसखुशीत राहतात. हे बघा, पीठ झाकून ठेवलेलं आहे. चांगलं भिजलेलं आहे. बघा, असं भिजलेलं आहे चांगलं. आता ह्याच्यातलं आपण आधी थोडंसं 2 मिनिटं मळून घेऊया. हे बघा, परत एकदा
2 मिनिटं मळून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यातला एक हुंडा घेऊया आणि मोठी चपाती लाटायची आणि मग त्याचे काटाच्या वाटीने छाप उठवायचे, म्हणजे एकसारखे असे लहान मोठे असे होत नाहीत, एकसारखे असे मोदक तयार होतात. हे बघा, असं एक मोठा हुंडा घ्यायचा, त्याच्यावर असं एकसारखं असं लाटत जायचं. हे बघा, अशी चपाती लाटून घ्यायची आहे, एवढ्या जाडीची, खूप पण पातळ नाही आणि खूप पण जाड नाही. आता ह्याच्यावर आपण छाप उठवूया. ही बघा, ही मी काठाची वाटी घेतलेली आहे, ह्याच्यावर असे छाप उठवायचे. हे बघा, हे असे लगेच असे काढून घ्यायचे, असे एवढ्या जाडीचे. हे बघा, हे 4 पुऱ्या झालेल्या आहेत. ह्याच्यात आपण आता एक एक चमचा हे सारण घालायचं आहे, थोडं थोडं बरोबर असं मधी. हे बघा, 4 याच्यात सारण घालून झालेलं आहे. आता एक मी तुम्हाला मोदक करून दाखवणार आहे. असा हातात घेतला की हे बघा, हे अशा पाकळ्या करायच्या, थोड्या थोड्या अंतरावर असं चिमटीने असं दाबत जायचं. हे बघा, मग हे असं असं वरून असं, हे बघा, हे असं. अजून एक मी तुम्हाला दाखव. हे बघा, हे असं आपण हातात घ्यायचं आहे आणि एकदम छोट्या छोट्या अशा, हे बघा, चिमटीने असं दाबायचं, असं असं असं. हे बघा, आणि हे असं चांगलं एकत्र करायच्या त्या पाकळ्या आणि वर असं फक्त असं घेऊन नुसतं असं दाबायचं. हे बघा, हा दुसरा मोदक झाला. हे बघा, हे मी 21 मोदक रेडी केलेले आहेत. आता आपण हे तळायला घेऊया. इथे मी एक कढई ठेवलेली आहे, ह्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे. हे आता 21 मोदक आपण तळायला घेऊया. तेल आता चांगलं तापलेलं आहे. आपण आता मोदक सोडूया. हे बघा, एकसारखे असे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. लालसर असा कलर येऊपर्यंत, मग ते चांगले असे खुसखुशीत असे होतात. हे बघा, हे आता सगळ्या बाजूने असे खरपूस असे तळून झालेले आहे. तर हे आता आपण काढून एका जाळीवर ठेवूया. हे बघा, या जाळीवर मी ठेवत आहे, म्हणजे चांगले खालून व्यवस्थित हवा हे होते आणि खुसखुशीत राहतात. हे बघा, याचा आवाज कसा खुसखुशीत एकदम झालेले आहेत. हे बघा, 21 मोदक मी तळून घेतलेले आहे. हे बघा, हातावर दाखवते, अजिबात तेलकट झालेले नाहीत, असे खुसखुशीत असे झालेले आहेत. ही माझी मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही आधी घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याआधी माझ्या व्हिडिओंना ज्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर शौर्यस क्लाउड किचनला नक्की विजिट द्या. अशाच मी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.